पुण्यात एक 29 वर्षांची मुलगी राहत होती. तिचं नाव कोमल. कोमल ही नोकरीसाठी हॉस्टेलवर राहत होती. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून ती बालेवाडीत एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत होती. IT क्षेत्रात काम करत होती म्हटल्यावर तिच्याकडे पैसाही भरपूर होता. परंतु आता तिचं वय वाढत चाललं होतं, म्हणून तिच्या घरच्यांचा तिला लग्नासाठी दबाव येऊ लागला. घरच्यांनी दाखवलेले स्थळे तिला पटत नव्हते, म्हणून तिच्यासाठी ती स्वतःच एक चांगला मुलगा शोधणार होती. म्हणून तिनं ऑनलाईनच एका ॲपवर लग्नासाठी आपलं नाव रजिस्टर केलं. स्वतःची सगळी माहिती तिनं त्या ॲपमध्ये अपलोड केली. फोटो, नाव, काम, शिक्षण हे सगळं त्यामध्ये तिनं टाकलं. आणि आता ती वाट पाहत होती की एखादा चांगला मुलगा तिला या ॲपवरून भेटेल, ज्याच्यासोबत ती लग्न करू शकेल. 2023च्या सुरुवातीपासूनच ती आपल्यासाठी चांगला मुलगा शोधत होती. बरेच रिक्वेस्ट तिला येत होत्या, पण तिला एकही मनासारखं स्थळ मिळत नव्हतं. तेव्हाच 2 महिन्यांनंतर त्या ॲपवरून एका मुलाची तिच्यासोबत ओळख झाली. त्या मुलाचं नाव होतं साहिश विनोद जाधव. साहिश कोमलपेक्षा 4 वर्षांनी लहान होता, पण तो दिसायला खूपच जास्त हँडसम होता. मुंबईत नोकरीस होता. दोघांनीही आधी एकमेकांचा बायोडाटा बघितला. दोघांनाही तो आवडला आणि दोघंही ॲपवरून एकमेकांसोबत बोलू लागले. दोघांनाही एकमेकांचा स्वभाव बऱ्यापैकी आवडतो, म्हणून ते एकमेकांना त्यांचा फोन नंबर देखील शेअर करतात. आणि मग काय, त्या दोघांचंही फोनवर बोलणं सुरू होतं. साहिशनं कोमलला सांगून दिलं होतं की त्याला आई वडील नाहीत. अपघातात ते वाचू शकले नाहीत. त्याला फक्त एक भाऊ आहे, तोही दुबईला कामानिमित्ताने राहतो आहे. आणि साहिश हा मुंबईतच नोकरी करतो आहे. परंतु कोमलला त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नव्हता. त्याचा स्वभाव चांगला आहे, तोही दिसायला चांगला आहे आणि त्यातली त्यात मुंबईत तो काम देखील करतो. त्यामुळे हा मुलगा लग्नासाठी पसंत करायला हरकत नाही, असा विचार करत ती साहिशला पुण्याला भेटायला बोलवते. परंतु साहिश याच्या अगदी उलट होता. तो कोमलबद्दल वेगळाच विचार करत होता. त्याला फक्त तिला वापरून घेऊन सोडून द्यायचं होतं. तो जेव्हा कोमलला भेटायला पुण्यात जातो, तिला भेटतो, तेव्हा त्याच्या लक्षात आलं होतं की कोमलकडे खूप जास्त पैसा आहे. ती स्वतःचे सगळे डिसिजन स्वतःच घेत असते, म्हणून काहीही करून तिला प्रेमात पाडून तिचा पैसा आपल्याला घ्यायचं हेच त्याच्या डोक्यात सुरू होतं. त्यांची पहिली भेट खूप चांगल्या प्रकारे पार पडली. दोघांनाही एकमेकांचे स्वभाव आवडले. दोघांनीही लग्नासाठी एकमेकांना पसंत केलं. आता कोमलने पसंत केलेल्या मुलाबद्दल आपल्या घरी देखील सांगितलं होतं आणि आता ते नेहमीच पुण्यात किंवा पुण्याच्या बाहेर एकमेकांना भेटत असे. हॉटेलमध्ये जात असे, एकमेकांवर प्रेम करत आणि काळजी घेत. कोमल आता त्याची होणारी बायको होती, म्हणून तो प्रत्येक गोष्ट तिच्यासोबत शेअर करत असे. त्यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात इतकं अडकवलं, स्वतःची इतकी सवय लावून दिली की ती त्याच्याशिवाय दुसऱ्याचा विचारच करू शकत नव्हती. ती पूर्णपणे त्याच्या प्रेमात वेडी झाली होती. एक दिवस कोमल जेव्हा साहिशला भेटली, तेव्हा तो तिला म्हणाला की माझा मोबाईलच आता खराब झाला आहे यार, त्यामुळे आपल्या दोघांनाही काही दिवस बोलता येणार नाही. आणि झालंही तसंच. पण त्या दिवसांमध्ये कोमलचा त्याच्यासोबत बोलणं न झाल्यानं तिला अजिबात करमलं नाही आणि तिनं स्वतः पैसे खर्च करून त्याला एक चांगला मोबाईल फोन गिफ्ट केला आणि परत ते दोघे फोनवर बोलायला लागले. असेच काही दिवस गेले. आता कोमल त्याला लग्नाविषयी विचारायला लागते. तेव्हा साहिश बोलतो की माझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम सुरू आहेत, त्यातून मला अगोदर बाहेर पडावं लागेल, तेव्हाच आपण लग्नाचा विचार करू शकतो. तोपर्यंत आपल्याला लग्न करता येणार नाही. तेव्हा कोमल साहिशला विचारते, तुझ्या आयुष्यात असे अजून काय प्रॉब्लेम आहेत जे तू मला सांगू शकत नाही? तू तुझे प्रॉब्लेम मला सांगू शकतोस, आपण काहीतरी त्याच्यावर नक्कीच उपाय काढू शकतो. तेव्हा साहिश तिला बोलतो, माझा एक मित्र आहे, आम्ही दोघांनीही काही वर्षांपूर्वी बिझनेस सुरू केला होता मुंबईत. त्या बिझनेसमध्ये आमचा दोघांचाही खूप मोठा लॉस झाला आहे आणि ज्या लोकांकडून मी पैसे घेतले होते त्या लोकांना अगोदर मला पैसे परत करावे लागतील. जर मी त्यांना पैसे परत केले नाहीत तर ते लोक मला आणि माझ्या मित्राला पोलिसांच्या हवाली करतील आणि त्यातून मी आयुष्यभर बाहेर येणार नाही. आता कोमलला देखील काही सुचेना की आपण काय केलं पाहिजे. ती घरी देखील हे सगळं सांगू शकत नव्हती, कारण घरच्यांना सांगितलं तर कदाचित घरचे त्यांचे लग्नाला नकारही देऊ शकत होते. पण आता साहिश सोडून कोमल कुणाचाच विचार करणार नव्हती. ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती, त्याला खूप जीव लावत होती आणि आता तोच आपला नवरा होणार आहे असे स्वप्न ती बघत होती. साहिश आता कोमलकडे पैशांची मागणी करतो.
मला मदत कर, माझे लोन पास झालं की मी पैसे परत करतो, तो तिला म्हणाला. कोमलला सुद्धा माहिती होतं की हाच आता माझा होणारा नवरा आहे, त्यामुळे आम्ही दोघांनी हा प्रॉब्लेम एकत्र सॉल्व्ह करायला हवा आणि मी आता त्याच्या उपयोगात यायला हवं. म्हणून कोमल आपल्या कंपनीच्या मॅनेजरकडून 15 लाखांचं कर्ज घेते आणि ते सगळे पैसे ती साहिशला देते. तरीही त्याचा प्रॉब्लेम सुटलेला नव्हता. तो नेहमीच त्याचं तेच रडगाणं तिच्याकडे करत असे. मी आधीच सगळे पैसे काढून बसलेलो आहे, आता माझ्याकडे काहीही उरलं नाही, असंच तो तिला बोलत होता. त्यामुळे त्याच्या प्रेमाखातर तिनं परत एकदा सहकारी बँकमधून 15 लाखांचं कर्ज काढून त्याला ते पैसे ट्रान्सफर केले. प्रेयसी आपल्या प्रेमात वेडी झाली आहे, आपल्यावर पैसे लुटत आहे हे बघून साहिश खूप खुश होता. तो कसला तरी बहाणा करून नेहमीच तिच्याकडे पैसे मागायचा, पण तरीही तिला त्याच्यावर कधीच संशय आला नाही, कारण ती डोळे झाकून त्याच्यावर विश्वास करायला लागली होती. खरं प्रेम करून बसली होती. त्यानं तिला नेहमीच बाहेर नेऊन, तिला फिरवून, तिच्या जवळ येऊन, तिला सगळं सुख देऊन तिचा सगळा विश्वास मिळवला होता आणि म्हणूनच ही पोरगी त्याच्या प्रेमात वेडी झाली होती. असेच थोडे दिवस गेल्यावर तो म्हणाला की आता फक्त थोडेच पैसे बाकी राहिलेत, ते दिले की आपण लग्न करू शकतो. माझं सगळं कर्ज फिटलं, फक्त थोडी मदत करता आली तर कर. तेव्हा कोमलच्या नावावर जे काही पैसे पडलेले होते, जे काही तिनं सेव्हिंग करून ठेवलेली होती, ते सगळंही तिनं त्याला पाठवून दिलेत. असे एकूण कोमलने गेल्या 2 वर्षांमध्ये 35,25,760 रुपये साहिशला दिले होते. कोमलला मनोमन हेच वाटायचं की हा माझा होणारा नवरा आहे आणि आम्ही दोघंही एकच आहोत. कधी ना कधी हा मला माझे सगळे पैसे परत करेल आणि नाही केले तर नाही केले पैसे परत, मला काहीच हरकत नाही. आम्ही दोघंही मेहनतीनं काम करून सगळे पैसे परत कमवू शकतो आणि एक सुखी संसार जगू शकतो. साहिशने मात्र कोमलला धोका दिला होता. सगळे पैसे तिच्याकडून बळकवल्यानंतर तो तिच्यासोबत बोलत नव्हता, दूर दूर राहायला लागला होता. भेटणंही त्यांचं खूप कमी झालं होतं. आता मात्र कोमल घाबरली होती. त्याला लग्नाबद्दल सारखं विचारू लागली होती. तेव्हा साहिशनं तिला एक दिवस फोन केला आणि म्हणाला, मला माफ कर कोमल, मी तुझ्यासोबत आता लग्न करू शकणार नाही. मला जे पाहिजे होतं तुझ्याकडून ते सगळं मिळालं, पण आपलं लग्न अजिबात होऊ शकणार नाही. मला तू पैसे दिले त्याबद्दल धन्यवाद. जेव्हा कधी माझ्याकडे हे पैसे येतील, मी तुझे सगळे पैसे तुला देऊन टाकेल, पण आता तुला द्यायला माझ्याकडे एकही रुपया नाही. मला भेटण्याचा, मला फोन करण्याचा प्रयत्न करू नकोस. आता माझं मन भरलं, मला तुझं काहीच नको. आता मात्र कोमल खूप घाबरली. तिचं मन पूर्णपणे तुटलं. ती प्रेमात फसली होती. आता काय करावं तिला काहीच समजेना. तिचे सगळे स्वप्न तुटले होते. जेवढाही पैसा तिनं काढला होता तो सगळा तिनं त्या परपुरुषालाच सोपवला होता आणि आता त्यांच्याकडून तिनं पैसा घेतला होता ते लोकही तिच्याकडून त्यांचे पैसे परत मागू लागले होते. कोमल मात्र डिप्रेशनमध्ये जाऊ लागली, पण आत्महत्या करणाऱ्यातील ती नव्हती. तिने सगळी घडलेली हकीकत आपल्या कुटुंबियांना सांगितली. आपली काय चूक झाली ते सुद्धा तिनं सगळ्यांसमोरच ऍक्सेप्ट केलं. काश मी स्वतः माझ्यासाठी लग्नासाठी नवरा शोधला नसता तर हे झालंच नसतं. तिला समजून चुकलं आणि मग काय, ती आपल्या नातेवाईकांना, आई वडिलांना घेऊन जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्यांनी साहिशबद्दल तक्रार नोंद केली. पोलिसांनी देखील ही संपूर्ण घटना गांभीर्यानं घेतली आणि साहिशला मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतलं. मित्रांनो, आपण कधीही कुणावरही विश्वास ठेवून बसतो, पण समोरचा व्यक्ती कधी आपला विश्वासघात करू शकतो याचा विचार आपण करत नाही. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य नाही. खास करून आपण जेव्हा आपला जोडीदार निवडतो तेव्हा त्याच्याबद्दल पूर्ण माहिती काढूनच आपलं सर्वस्व त्याला द्यावं. खास करून जरी आपण खूप शिकलेलो आहोत, खूप पैसा कमवतो, तरीही आपले आई वडील आपल्यासाठी जो मुलगा शोधू लागतात त्यांच्यासारखा मुलगा आपण कधीच आपल्यासाठी शोधू शकत नाहीत. प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांचं चांगलंच व्हावं हेच वाटत असतं, म्हणून आपल्याबद्दल सगळा विचार करूनच ते आपल्यासाठी निर्णय घेत असतात. म्हणून आई वडिलांचे काम त्यांनाच करू द्या, नाहीतर असे प्रॉब्लेम होतात. कोणत्याही व्यक्तीला आपल्या आयुष्यात एंट्री देण्या अगोदर 100 वेळा विचार करा. डोळे झाकून विश्वास ठेवू नका. बाकी तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चला लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन बटन क्लिक करा, जेणेकरून आपण जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करू नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.